नमस्कार मुलांनो, वेलकम. तर आपण कशाचा आन्सर शोधायला चालू केलेला आहे? एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे, म्हणजे एखादी रिॲक्शन स्वतःहून होणार की ती रिॲक्शन आपल्याला एखादा एक्सटर्नल इन्फ्लुएन्स वापरून घडवून आणावी लागणार आहे, याचा आपण आन्सर शोधायला चालू केलं. याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण विचार कशाचा केलेला होता? एनर्जीचा. आणि एनर्जीचा जर का विचार केला तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की मॅक्झिमम जे रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन एक्झोथर्मिक असतील तर ते आपल्याला स्पॉन्टेनियस मॅनरमध्ये बघायला मिळतं. म्हणजेच काय होतं की एनर्जी कमी झाली की स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. स्टॅबिलिटी इन्क्रीज व्हायची असेल तर एनर्जी कमी व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, एनर्जी कमी होऊन स्टॅबिलिटी येण्यासाठी रिॲक्शन त्या डायरेक्शनमध्ये काय होतील, पुढं फॉरवर्ड होतील, स्वतःहून फॉरवर्ड होतील. याचा अर्थ काय, मॅक्झिमम स्पॉन्टेनियस रिॲक्शन ह्या एक्झोथर्मिक असतात, असं आपण एनर्जीबद्दल काय केलेलं होतं, कन्क्लुजन काढलं होतं. मात्र फक्त एनर्जी डिक्रीज होणं हा एकमेव क्रायटेरिया त्या ठिकाणी यूज झालेला नव्हता. कारण काही अशी आपल्याला एक्झाम्पल बघायला मिळाली जी कोणती होती, एंडोथर्मिक होती, तरीसुद्धा ती कशी आपल्याला बघायला मिळालीत, स्पॉन्टेनियस बघायला मिळालेली आहे. मग आता दुसरा कोणता फॅक्टर, जेणेकरून त्या फॅक्टरवर आपण काय ठरवू शकतोय, ज्या रिॲक्शनचा आपण स्टडी करतो किंवा रिॲक्शनचा आपण ऑब्झर्वेशन करतो ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल किंवा नॉन स्पॉन्टेनियस असेल. मग तर तो सेकंड फॅक्टर कोणता आहे? एन्ट्रोपी. आता एन्ट्रोपी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर काही एक्झाम्पल बघावे लागतील. आणि या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय शोधायचं आहे की त्या एक्झाम्पलमध्ये ती प्रोसेस घडत असताना त्याच्यामध्ये रँडमनेस, अस्थिरता वाढते की कमी होते. विचार तुम्हाला काय करायचा आहे बघा. याच्यावर MCQजला खूप चांगले क्वेश्चन्स तयार होतात, अगदी इझी असतात, सहज तुम्हाला हे सोडवता येतील. फक्त तुम्हाला विचार काय करायचा आहे या ठिकाणी एन्ट्रोपीच्या बाबतीत, तर जी तुम्हाला आता रिॲक्शन्स बघायला मिळणार आहे किंवा जी प्रोसेस बघायला मिळणार त्या प्रोसेसमध्ये रँडमनेस किंवा डिसऑर्डर म्हणजेच काय अस्थिरपणा, विस्कळीतपणा वाढणार की कमी होणार हे आपण चेक करायचं आहे. आणि त्या विस्कळीतपणाचा किंवा रँडमनेसचा डायरेक्ट रिलेशन किंवा डायरेक्ट संबंध कोणाशी असतो? एन्ट्रोपीशी असतो. तर आपण पहिल्यांदा ती एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये आपल्याला रँडमनेस शोधता येईल. रँडमनेस शोधल्यानंतर आपण एन्ट्रोपी कशी शोधायची ते सुद्धा या ठिकाणी बघू. समजा आपण आईसचा हा क्यूब घेतला. आईसचा क्यूब आहे हा, जर का मेल्ट झाला, काय आला? मेल्ट झाला. मेल्ट झाल्यानंतर या ठिकाणी तयार काय होणार? लिक्विड वॉटर तयार होईल, बरोबर आहे का? आता ह्या दोघांमध्ये जर बघितलं तर डिसऑर्डर म्हणजे विस्कळीतपणा जास्त कुठे बघायला मिळतो आपल्याला? लिक्विड वॉटरमध्ये काय होतं, जास्त प्रमाणात आपल्याला डिसऑर्डर किंवा विस्कळीतपणा किंवा त्याला रँडमनेस म्हटलं जातं, तो जास्त बघायला मिळतो. म्हणजे ही स्टेट आहे ती ऑर्डर्ड आहे, ही कशी आहे? डिसऑर्डर. म्हणजे इकडून इकडं जाताना जो काय रँडमनेस होता, रँडमनेस किंवा त्याला आपण काय म्हणू शकतोय, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसऑर्डर. या ठिकाणी डिसऑर्डर काय झालेले आहे? पहिल्या एक्झाम्पलमध्ये इन्क्रीज झालेले आहे. समजा आपण काय केलं, पुढं हे लिक्विड वॉटर घेतलं. काय केलं? लिक्विड वॉटर घेतलं आणि त्याला हीट केलं आणि त्याचे बनवलेत काय? व्हेपर्स बनवले. मग त्याचं वॉटर व्हेपरमध्ये कन्व्हर्जन केलं. आता हे वॉटर व्हेपरमध्ये गेल्यानंतर सुद्धा लिक्विड वॉटरपेक्षा या ठिकाणी आपल्याला वाढलेलं काय बघायला मिळणार? विस्कळीतपणा, वाढलेली डिसऑर्डर बघायला मिळणार. म्हणजे इथं सुद्धा काय झालं? डिसऑर्डर काय झाली? इन्क्रीज झाली. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं आपण कॅल्शियम कार्बोनेट. काय घेतलं? कॅल्शियम कार्बोनेट. याची फिजिकल स्टेट असते सॉलिड. त्याला डिकम्पोज केल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट कन्वर्ट होईल कशामध्ये? कॅल्शियम ऑक्साईड हे सॉलिडमध्ये, आणि दुसरं काय होईल? CO2. CO2 हा गॅसमध्ये. हे आता सॉलिडमध्ये म्हणजे त्या ठिकाणी परफेक्ट स्ट्रक्चर असणार आहे, ऑर्डर फिक्स असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑर्डर्ड स्ट्रक्चर असतं, म्हणजे रँडमनेस या ठिकाणी कमी असतो. मात्र जेव्हा इथं CO2 गॅस तयार होईल, गॅस फॉर्म म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की असे फार मोठ्या प्रमाणात काय असतं, स्ट्रक्चर रँडमली आपल्याला पसरलेलं बघायला मिळतं. म्हणजे जेव्हा आपण CO3चं काय करू, कन्व्हर्जन कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 मध्ये करू, तेव्हा त्या ठिकाणी काय झालं असणार? पुन्हा एकदा रँडमनेस इन्क्रीज झालेला असणार आहे. पुढचं एक्झाम्पल समजा आपण H2 हायड्रोजन गॅसचा मॉलिक्यूल घेतला आणि त्याचं डिकम्पोजिशन करून काय केलं? हायड्रोजन ॲटम मिळवले. आता इथं पण गॅस आहे, इथं पण गॅस आहे. गॅस ही सगळ्यात जास्त रँडमनेस असणारी फिजिकल स्टेट आहे. सगळ्यात रँडमनेस कमी कुठं असतो? सॉलिडला.
सॉलिडपेक्षा थोडासा रॅन्डमनेस वाढतो कुठं, लिक्विडला. लिक्विडपेक्षा रॅन्डमनेस अगदी मोठ्या प्रमाणे विस्कळीतपणा, अगदी इकडून तिकडं मोलिक्युल असे फ्रीली मूव्ह होऊ शकतात. कशामध्ये, गॅस फॉर्ममध्ये. म्हणजेच इथं पण गॅस आहे, इथं पण गॅस आहे. मग आता इथं रॅन्डमनेस ओळखायचं कसं, इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला. तर ज्यावेळी गॅस फॉर्म दोन्ही ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तेव्हा नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल वाढलेत की त्याचा अर्थ रॅन्डमनेस वाढला. म्हणजे इथं एकच मोलिक्युल होता, त्याचे दोन या ठिकाणी काय झालेत, ॲटम तयार झालेत. म्हणजे नंबर ऑफ ॲटम सुद्धा जर वाढलेत तरी सुद्धा त्या ठिकाणी रॅन्डमनेस काय झाला म्हणायचं आहे, इन्क्रीज झालेला म्हणायचं आहे. पुढचं आपण एक्झाम्पल घेतलं, काय घेतलं आपण, हायड्रोजन गॅस हा रिॲक्ट केला ऑक्सिजन गॅस बरोबर, या ठिकाणी तयार केलं लिक्विड फॉर्ममधलं वॉटर तयार झालेलं आहे. आत्ता इथं बघा, लेफ्ट साईडला गॅसमध्ये आहेत रिॲक्टंट, राईट साईडला ते आपल्याला प्रोडक्ट लिक्विडमध्ये कन्वर्ट झालेलं बघायला. म्हणजेच इथं रॅन्डमनेस जास्त होता, डिसऑर्डर जास्त होती. या ठिकाणी रॅन्डमनेस थोडासा कमी झाला इकडल्यापेक्षा इकडं, त्याच्यामुळे या ठिकाणी रॅन्डमनेस काय झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे. मग आता हा रॅन्डमनेसचं आणि एन्ट्रॉपीचं नेमकं रिलेशन काय, काय आपल्याला बघायचं आहे, रॅन्डमनेस आणि एन्ट्रॉपी. मी मगाशी म्हटलं तसं याच्यावर खूप चांगले क्वेश्चन तयार होतात. याच्यावरून तुम्हाला ओळखायचं असतं की एन्ट्रॉपी इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली. MCQला क्वेश्चन याच्यावर असतात. MCQला तुम्हाला एखादं एक्झाम्पल असं दिलं तर फॉर एक्झाम्पल हे दिलं जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल की या ठिकाणी एन्ट्रॉपी इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली. एन्ट्रॉपी इन्क्रीज की डिक्रीज हे ओळखायचं असेल तर अगोदर तुम्हाला त्याच्यामध्ये रॅन्डमनेस ओळखता आला पाहिजे, म्हणजे विस्कळीतपणा ओळखता आला पाहिजे, डिसऑर्डर ओळखता आली पाहिजे. तर इथं काय असतं, जर का एखाद्या सिस्टीममध्ये रॅन्डमनेस वाढत गेला, डिसऑर्डर वाढत गेली, विस्कळीतपणा वाढत गेला, तर त्याचा अर्थ त्या सिस्टीममध्ये एन्ट्रॉपी सुद्धा इन्क्रीज झाली. काय इन्क्रीज झाली, एन्ट्रॉपी. मी थोडक्यात काय, रॅन्डमनेस असेल किंवा डिसऑर्डर असेल तर डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस मेजर करण्यासाठी किंवा मेजर कोण करतं, एन्ट्रॉपी काय करते, रॅन्डमनेस मेजर करते. म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, एन्ट्रॉपी इज नथिंग बट त्या सिस्टीममध्ये असणारी डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस. आता अजूनही लक्ष ठेवायचं, एन्ट्रॉपी हे स्टेट फंक्शन आहे. एन्ट्रॉपी हे स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शनचा अर्थ जी प्रॉपर्टी सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड असते, म्हणजे त्या प्रॉपर्टीची आपण काय, इनिशियल फायनल स्टेटवरचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काढू शकतो. आपण कधीही ॲब्सोल्यूट एन्ट्रॉपीची किंमत काढू शकत नाही. जसं इंटरनल एनर्जीमध्ये होतं किंवा एन्थाल्पीमध्ये होतं. एन्थाल्पीमध्ये किंवा इंटरनल एनर्जीमध्ये आपण ॲब्सोल्यूट किंमत काढू शकत नव्हतो. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्याजवळ एखादा कोणतरी मित्र आला आहे, त्याला पैशाची गरज आहे, त्यानं काही मित्रांच्याकडनं पैसे जमा करून आणलेत, तुम्ही त्याला आल्यानंतर 500 रुपये दिलेत, त्याच्याकडे किती पैसे जमा आहेत तुम्हाला माहीत नाही, तुम्ही दिलीत त्याला किती, 500 रुपये. 500 रुपये दिल्यानंतर त्याच्याकडे किती पैसे झाले ते सुद्धा तुम्हाला माहीत नाही. मात्र तुम्हाला एक फिक्स गोष्ट माहिती आहे, कोणती, तुम्ही त्याला 500 रुपये दिल्यानंतर त्याच्याकडं असणाऱ्या पैशामध्ये 500 रुपयाने काय झालेलं आहे, वाढ झाली. म्हणजे तुम्हाला तो डिफरन्स फक्त माहीत होता. तसं एन्ट्रॉपीची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू बाळांनो आपल्याला काढता येत नाही. फक्त आपल्याला काय काढता येतं, एन्ट्रॉपीमधला चेंज काढता येतो. आणि एन्ट्रॉपी हे कोणतं फंक्शन आहे, स्टेट फंक्शन आहे. त्यामुळे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसे तयार होतात ते सांगतो. तुम्हाला एखादी सिस्टीम किंवा काय दिलं जाईल, आईसचं मेल्टिंग होऊन लिक्विड वॉटर तयार होईल. लिक्विड वॉटर तयार झाल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल या सिस्टीममध्ये एन्ट्रॉपी चेंज पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आता मग अशी म्हटलं, लिक्विड वॉटर जेव्हा आईसपासून बनेल तेव्हा त्या ठिकाणी डिसऑर्डर वाढते, रॅन्डमनेस वाढतो. रॅन्डमनेस वाढला, डिसऑर्डर वाढला की याचाच अर्थ काय, त्या ठिकाणी एन्ट्रॉपी सुद्धा काय झालेली आहे, एन्ट्रॉपी सुद्धा इन्क्रीज झालेली आहे. आणि एन्ट्रॉपी इन्क्रीज झाली की समजायचं त्या ठिकाणी चेंज इन एन्ट्रॉपी. इन्क्रीज म्हणजे काय, चेंज इन एन्ट्रॉपी कशामध्ये आपल्याला बघायला मिळणार, पॉझिटिव्हमध्ये बघायला मिळणार. मग त्याच्यावरून आपण जर का याची आन्सर काढायची म्हटलीत, पहिल्या सिस्टीममध्ये रॅन्डमनेस इन्क्रीज झाला, एन्ट्रॉपी पॉझिटिव्ह आली. दुसऱ्यामध्ये सुद्धा रॅन्डमनेस इन्क्रीज झाला, एन्ट्रॉपी पॉझिटिव्हच येणार. तिसऱ्यामध्ये सुद्धा हा गॅसमध्ये तयार झाल्यामुळे रॅन्डमनेस इन्क्रीज झाला, एन्ट्रॉपी पॉझिटिव्ह येईल. पुढच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा एका मोलिक्युलचे 2 ॲटममध्ये कन्व्हर्जन झालं, नंबर ऑफ पार्टिकल्स इन्क्रीज झाले तरी सुद्धा त्या ठिकाणी रॅन्डमनेस इन्क्रीज होतो, एन्ट्रॉपी पॉझिटिव्हमध्ये येते. मात्र लास्टच्या एक्झाम्पलमध्ये जे गॅस होते त्याच्यापासून लिक्विड फॉर्ममधला प्रोडक्ट तयार झालेला आहे, याचा अर्थ रॅन्डमनेस कमी झाला. रॅन्डमनेस कमी झाला म्हणजे शेवटच्या एक्झाम्पलमध्ये एन्ट्रॉपी आपल्याला कशामध्ये बघायला मिळणार आहे, निगेटिव्हमध्ये बघायला मिळणार आहे. तर असे एन्ट्रॉपी चेंजवर तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्हवर MCQsला क्वेश्चन खूप छान तयार होतात, ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह होऊ शकतात.
तर आता आपल्याला बघायचं क्वालिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी. एंट्रोपी हे स्टेट फंक्शन आहे. ॲब्सोल्यूट एंट्रोपी आपल्याला काढता येत नाही, म्हणजे काय इनिशियल स्टेजला किती एंट्रोपी होती, फायनलला किती होती आपल्याला ठाऊक नसतं. फक्त आपण एंट्रोपीमधला चेंज फाइंड आउट करू शकतो. तो एंट्रोपीमधला चेंज फाइंड आउट करायचा असेल तर त्या ठिकाणी फॉर्म्युला काय असतो, डेल्टा एस दॅट इज एंट्रोपी चेंज इज नथिंग बट द क्यू रिव्हर्सिबल. म्हणजेच काय, त्या सिस्टीमला प्रोव्हाइड केलेली जी काय हीट असणार आहे ती रिव्हर्सिबल मॅनरमधली हीट डिवाइड बाय ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे ती हीट ज्यावेळी आपण सप्लाय केली त्यावेळी त्या सिस्टीमचं टेम्परेचर किती होतं ते म्हणजे हे टी एच. म्हणजे एक आपल्याला इथं सहज लक्षात येईल, जर का कोणत्याही सिस्टीमला आपण काय प्रोव्हाइड केली, हीट प्रोव्हाइड केली, तर डेफिनेटली त्या सिस्टीममध्ये रँडमनेस वाढणार, अस्थिरता वाढणार, विस्कळीतपणा वाढणार. रँडमनेस वाढणार याचा अर्थ काय, त्या ठिकाणी सिस्टीममध्ये काय होणार आहे, एंट्रॉपी त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय, जर आपण हीट सिस्टीमला प्रोव्हाइड केली, सिस्टीममध्ये हीट ॲड केली, तर सिस्टीममध्ये एंट्रॉपी डेफिनेटली वाढते. मात्र तो एंट्रॉपी वाढण्याचा जो परिणाम आहे, जो इफेक्ट आहे, इफेक्ट डिपेंड कशावर असतो, ज्यावेळी आपण त्या सिस्टीमला हीट प्रोव्हाइड केली त्यावेळी त्या सिस्टीमचं टेम्परेचर काय होतं त्याच्यावर काय असतं ते डिपेंड असतं. हे आपण एका एक्झाम्पलवरून या ठिकाणी समजावून घेऊ की एंट्रोपी चेंज टेम्परेचरवर कशा पद्धतीने डिपेंड आहे. समजा मी इथं सिस्टीम घेतली, या सिस्टीममध्ये अमाऊंट आहे ते किती आहे, 1 मोल आहे, आणि सिस्टीमचं टेम्परेचर किती आहे, 100 केल्विन आहे. सेम तो सबस्टन्स घेतला, इथं सुद्धा त्याचं अमाऊंट 1 मोल आहे, मात्र इथे टेम्परेचर 200 केल्विन आहे. या ठिकाणी मी हीट सप्लाय केली 40 किलो जूल, या ठिकाणी सुद्धा मी हीट सप्लाय केली 40 किलो जूल. पहिलं आपलं आन्सर कोणतं, हीट ज्या अर्थ सिस्टीमला आपण प्रोव्हाइड केली याचा अर्थ सिस्टीममध्ये रँडमनेस वाढला. रँडमनेस वाढला म्हणजे काय, सिस्टीमची त्या ठिकाणी एंट्रोपी वाढली. आता दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर, नेमकं एंट्रोपी कोणत्या टेम्परेचरला जास्त वाढली, कारण का एंट्रोपी वाढणार हे फिक्स असतं हीट सप्लाय केल्यानंतर, मात्र त्याचा इफेक्ट डिपेंड कशावर असतो, ती सिस्टीम अगोदर कोणत्या टेम्परेचरला आहे त्याच्यावर तो काय असतो, इफेक्ट काय असतो, डिपेंड असतो. आता बघा या ठिकाणी आपण 40 किलो जूल हीट काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेली आहे, बरोबर. टेम्परेचर किती होतं, 100 केल्विन. म्हणजे पर केल्विनला ती हीट किती त्या ठिकाणी डिवाइड झाली ते आपल्याला काढायला पाहिजे. म्हणजे काय, 40 किलो जूल पर केल्विन इज नथिंग बट एंट्रोपी चेंज. काय म्हटलं, 40 किलो जूल पर 100 केल्विन जे घेतले की त्याला 100 केल्विन डिवाइड केलं तर जे येणार ते एंट्रोपी चेंज. म्हणजे पहिल्या ठिकाणी जर आपण बघितलं तर डेल्टा एस ची व्हॅल्यू किती येईल, डेल्टा एस इज इक्वल टू किती आहे, 40 किलो जूल डिवाइड बाय किती आलं, 100 केल्विन. हे 0 0 गेलं, या ठिकाणी काय येणार, 4 - 10 0.4 किलो जूल पर केल्विन. हे कधी, टेम्परेचर किती असताना, 100 असताना. म्हणजे हे प्लसमध्ये झालं, म्हणजे याचा अर्थ काय, एंट्रोपी या ठिकाणी इन्क्रीज झाली. आणि मगाशी म्हटलं तर हीट सप्लाय केली की एंट्रोपी डेफिनेटली इन्क्रीजेस होते. आता दुसरं बघा, जर 200 केल्विन जर टेम्परेचर घेऊन जर आपण एंट्रोपी चेंज काढायचं म्हटलं, डेल्टा एस इज इक्वल टू 40 किलो जूल डिवाइड बाय 200 केल्विन. हा 0 गेला, हा 0 गेला, 4 डिवाइड बाय 20 किती येईल, 0.2 किलो जूल पर केल्विन. म्हणजे इथं एक आपल्या गोष्ट लक्षात येईल. पहिली गोष्ट कोणती, तर हीट सप्लाय ज्यावेळी आपण एखाद्या सिस्टीमला करतो तेव्हा त्या सिस्टीमची डेफिनेटली एंट्रोपी इन्क्रीजच होते. दुसरा आन्सर कोणता, दुसरा क्वेश्चन कोणता, तो इफेक्ट जो आहे एंट्रोपी इन्क्रीज होण्याचा, हा इफेक्ट मात्र डिपेंड कोणावर असतो, टेम्परेचरवर डिपेंड असतो. म्हणजे जर त्या सिस्टीमचं टेम्परेचर अगोदर कमी असेल तर त्या ठिकाणी इफेक्ट आपल्याला जास्त बघायला मिळणार, आणि टेम्परेचर जर अगोदर जास्त असेल तर त्या ठिकाणी इफेक्ट आपल्याला कमी बघायला मिळेल. कारण टेम्परेचर जास्त असतंय अगोदर म्हटल्याने त्याचा अर्थ अगोदरच ती सिस्टीम जास्त डिसऑर्डर झालेली आहे. आणि जास्त डिसऑर्डर जर का असेल तर त्याच्यामधली वाढलेली डिसऑर्डर फारशी आपल्या काय होणार नाही, लक्षात येणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा तुम्ही सर्वजण मोबाईल वापरता, मोबाईलवर समजा तुम्हाला घरी कॉल आला, तुम्ही अगदी इझिली काय करू शकता, तिकडून बोलणारी जी व्यक्ती आहे त्याचं बोलणं तुम्हाला क्लिअरली काय होतं, ऐकू येतं. मात्र तुम्ही एखाद्या बाजारामध्ये असाल जिथं फार मोठ्या प्रमाणात काय गोंधळ आहे, आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कॉल आला, तुम्ही इकडून ओरडत असताय, मोठ्यानं बोल, मोठ्यानं बोल, मोठ्यानं बोल, तिकडं म्हणतोय अरे मोठ्यानंच बोलतोय. म्हणजे हा परिणाम कशामुळं, मोबाईलमधून येणारा आवाजची जी काय क्वांटिटी होते, प्रमाण होतं ते सेमच होतं. मात्र ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोंधळलेल्या ठिकाणी असताय किंवा जिथं गोंधळ चालू असतो अशा ठिकाणी असताय, अशा वेळी अगोदरच जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आवाज असल्यामुळं एक्स्ट्राचा आवाज त्याच्यामध्ये
मिक्स होऊन गेलेला सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. तसा इथं आहे, टेम्परेचर कमी असेल तर ऑलरेडी अगोदर एंट्रोपी कमी असते, टेम्परेचर वाढलं की एंट्रोपी वाढत जाते. मी या ठिकाणी ऑलरेडी अगोदरच एंट्रोपी वाढलेली आहे, त्यामुळे नंतर वाढलेल्या एंट्रोपीचा फारसा परिणाम बघायला मिळत नाही. मात्र पहिल्या ठिकाणी टेम्परेचर कमी असल्यामुळे एंट्रोपी कमी असते, एंट्रोपी कमी असल्यामुळे नंतर वाढणाऱ्या एंट्रोपीचा परिणाम आपल्याला जास्त बघायला मिळतो. म्हणजे काय, हीट जर का आपण एखाद्या सिस्टीममध्ये प्रोव्हाइड केली, ॲड केली, तर तिथे डेफिनेटली एंट्रोपी वाढणार. मात्र त्याचं वाढण्याचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, तो परिणाम कशावर असतो, ती सिस्टीम कोणत्या टेम्परेचरला ऑलरेडी अगोदर होते त्याच्यावर तो इफेक्ट डिपेंड असतो. आय थिंक मला वाटतं तुम्हाला एंट्रोपी कन्सेप्ट काय ते समजलेली असेल, एंट्रोपी डिसऑर्डर काय ते सुद्धा लक्षात आलेलं असेल, आणि त्याच्यानंतर टेम्परेचरचा नेमका त्या एंट्रोपीच्या किंवा एंट्रोपीच्या इफेक्टवर टेम्परेचरचा काय परिणाम होतो ते तुम्हाला कळालेलं असेल. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे एक क्युरियोसिटीचा क्वेश्चन की एंट्रोपीचं आणि स्पॉन्टिनिटीचं नेमकं रिलेशन काय, जे आपण एनर्जीमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, एनर्जीमध्ये आपल्याला कन्फर्म असं काय त्या ठिकाणी आन्सर मिळालं नाही. मग ते आन्सर आता आपल्याला एंट्रोपीमध्ये मिळतं का नाही ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे.